a personality whose presence has made this occasion even more special. Our chief guest is someone whose work and dedication have not only earned respect but also have inspired countless individuals to dream big and achieve greatness. With great pleasure, I now invite our esteemed chief guest to address the gathering and inspire us with his wisdom. Sir, please. Hello. Classroom, all the teachers who are in charge there for the classrooms, please see that there should not be crowd. तिकडे स्टेजवरती बोलायला. थँक्यू सर. खरं तर तुमच्यासोबत मी सुद्धा एक 2-3 तास झाले परफॉर्मन्स एन्जॉय करतोय. शेवटच्या लोकांना कदाचित दिसत असेल, पण इथे परफॉर्मन्स चालू असताना हे नर्सरीची जी मुलं आहेत ती नर्सरीची मुलं सुद्धा आहेत असा हुबेहूब परफॉर्मन्स करतायत. आता मी बोलतोय तसं बोलताल का? सो प्लीज क्लॅप फॉर दीज किड्स. त्यांना गॅदरिंगचा ॲक्च्युअल अर्थ कळलाय. आणि त्यातली आत्ता एक मुलगी मला सांगत होती की तुम्हाला माहिती आहे का, इकडची वाली जी होती ना ती माझी बहीण आहे. म्हटलं की त्याच्यामुळे तुला जमतंय का? ती म्हणली नाही, कोणता पण डान्स बघून मी करू शकते. म्हणजे इथं बघायचं आणि लगेच करायचं हे खूप छान. आणि तुमचं शाळेत अंगण, डिसूजा साहेब, तुम्ही, तुमची संपूर्ण फॅमिली, प्राचार्य मॅडम, सगळे स्कूल कमिटीचे लोक, आजी विद्यार्थीसुद्धा, या सगळ्यांच्या उपस्थितीत मला खूप नवीन शिकायला मिळालं. ते म्हणजे आपली शाळा आपल्या माजी विद्यार्थ्यांना बोलवते आणि त्यांचा सत्कार करते आणि सांगून टाकते की अशाच पद्धतीने तुमची मुलं असतील. दुसरा एक मला मुद्दा आवडला तो म्हणजे आपल्या इथे काम करणाऱ्या माजी शिक्षकेतर कर्मचारी त्यांचा असा हृदय असा सत्कार केला. तिसरी गोष्ट मी कुठल्याच गॅदरिंगमध्ये पाहत नाही ती पाहिली म्हणजे या वर्षभरामध्ये, मागच्या वर्षामध्ये ज्यांच्या कुटुंबांमध्ये काही दुःखद प्रसंग झाले त्या सगळ्यांचा उल्लेख तुम्ही केला. आय रिअली थँक्यू सर. दिस इज द वे द स्कूल हॅज टू रन. मी पुण्यावरून आलो आहे. लोकांना वाटतं पुणे म्हणजे शाळेचं किंवा शिक्षणाचं, विद्येचं माहेरघर. मला नेहमी माहिती आहे, वाटतं, कारण मी गेली 25 वर्ष ग्रामीण भागात फिरतो. महाडमध्ये सुद्धा मी अनेकदा आलो आहे. मला पूर्ण खात्री आहे की पुणे हे फक्त विद्येचं माहेरघर नाही आहे, तर ग्रामीण भागामधल्या शाळा आणि आपल्यासारखे सेंट झेवियर सारख्या शाळा ह्या खऱ्या अर्थाने विद्यादानाचं काम करतात. नॉट ओनली एज्युकेशन, पण ते बरेच स्किल डेव्हलपमेंट पण तुम्ही त्यांना शिकवताय. तुम्ही खूप लकी आहे तिथे बसलेले मागचे विद्यार्थी. आता तुमचं चांगला मुलगा झाला हो चाललं होतं, त्याच्यात मध्येच मी आलो. तुमची लिंक तुटली असेल त्याच्याबद्दल मी सॉरी. पण मला शाळेमध्ये असताना कधीच गॅदरिंगमध्ये परफॉर्म करायची काही संधी मिळाली नाही. पहिलीमध्ये असताना मला पोपटचा रोल दिला होता. पोपट, आमच्या घरच्या लोकांनी हिरवा ड्रेस वगैरे तो सगळा शिवला होता, पोपटचा ड्रेस. आणि काहीतरी झालं की गॅदरिंग खूप लांबलं आणि शेवटचा एक डान्स कॅन्सल झाला, त्याच्यामध्ये आमचा डान्स कॅन्सल झाला. 6वीमध्ये असताना भारताचे पंतप्रधान राजीव गांधी त्यावेळेस पुण्यामध्ये येणार होते आणि पुण्यातल्या 2000 मुलांचा समूहगीताचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमामध्ये गाण्यामध्ये मी होतो. समूहगीतामध्ये 2000 मुलांमध्ये मी दिसणार नव्हतो, पण त्या गर्दीत होतो. भारत हमको प्यारा हे गाणं होतं. महिनाभर तयारी केली आणि शेवटी कळलं की त्या राजीव गांधींच्या त्या कार्यक्रमामध्ये त्या व्यासपीठावरती 2000 मुलं बसणार नाहीत, 50 मुलं कमी करा. त्या 50 कमी केलेल्या मुलांमध्ये मी होतो. त्यानंतर फॉर्च्युनेटली मला बरेच स्टेज मिळाले. मी दूरदर्शनला गेलो. आत्ता माझी दूरदर्शनची सिरीज पण चालू आहे. मी झी टी व्हीला सुद्धा असतो, करिअर गायडन्स करतो.
आता मी चित्रपटसुद्धा केले, मधल्या काळात शॉर्ट फिल्म्स केल्या, गाणीसुद्धा म्हणतो. मला ते गाण्यांचा कार्यक्रम आठवतो. इंजिनिअरिंग कॉलेजला असताना गॅदरिंगमध्ये माझा एक मित्र गाणं म्हणायला आला. टॅलेंट किती लागतं बघा. मगाशी एक मुलगी इथं, तिच्यावरती ती उभी राहून तिला डान्स करायचा होता आणि ते उभं राहताना त्या मुलीच्या वेणीवरती तिचा पाय पडला. मी पुढनं ऑब्झर्व करत होतो. वेणीवरती पाय पडल्यामुळं तिचं इथलं जराशी बट हल्ली, पण तरीसुद्धा तिने दाखवून दिलं नाही की तू माझ्या वेणीवरती पाय दिला. तिने फक्त जरा असा पुश केला. तो पुश केल्यामुळे त्या मुलीचा पाय जरा सरकला आणि हिची वेणी जरा शाबूत राहिली. आयत्या वेळेसचं कौशल्य जर जमलं तर तुम्हाला आयुष्य सगळं कळलं. हे गॅदरिंग तुम्हाला शिकवलं. समय सूचकता. माझा मित्र गॅदरिंगला, इंजिनिअरिंग कॉलेजच्या गॅदरिंगला गाणं म्हणायला उभं राहिला. झुमरू चित्रपटातलं गाणं होतं. आम्ही पब्लिकमध्ये बसलो होतो आणि वाट बघत होतो कसं चुकतं याचं. आणि ते सगळे म्हणजे चुकतं म्हणजे कसं चाललंय बघू, कारण आपल्याला पुढे जाऊन गाणं म्हणता येत नाही ना. आणि त्याने गाणं म्हटलं, किशोर कुमार साहेबांचं गाणं होतं, मैं हूँ झुम 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 झुमरू घुमू पकड़ बन के घुमरू मैं ये प्यार का गीत सुनाता चला. टाळ्याच चालू झाल्या. मंजिल पे मेरी नजर में दुनिया से बेखबर बीती बातों पे धूल उड़ाता चला. पण ह्या गाण्यामध्ये सगळ्यात डेंजर पॉइंट आहे तो म्हणजे यॉडलिंग. किशोर कुमार यॉडलिंग करायचे. हे एवढं झाल्यानंतर पुढं असं होतं, तिरडे योरडे योरडे तिरडे योरडे. आणि आमच्या मित्राला ते जमत नव्हतं. आयत्या वेळेसचं नॉलेज त्याने असं केलं, झुमरू म्हणल्यानंतर पुढे म्हणला सूर आणि ताल तो मेंटेन करता आला. तिथं जी मुलं नाचत होती ना आता, त्यांच्या 3 रोज होत्या, काहींच्या 4 रोज होत्या. शक्यतो सगळेजण ज्यांची मुलं नाचतात ते आपलं मूल कसं नाचतात ते बघतात. आमच्या दृष्टीने तर सगळीच बघायचीच, परंतु ज्यांचं कुणीच नाहीये या डान्समध्ये ते सगळेजण पहिल्या रोकडे बघतात. पण मी साहेबांची शेजारी बसलो होतो आणि मी मागच्या रो पर्यंत सगळे मुलं पाहत होतो आणि माझ्या लक्षात आलं, रिअली ग्रेट अप्लॉज टू द टीचर ज्यांनी तयारी करून घेतली की पहिल्या रो मधल्या मुलांचा डान्स आणि चौथ्या रो मधल्या मुलांचा डान्स हा सगळ्यांचा इक्वली परफॉर्मिंग होता. आणि ह्या परफॉर्मन्समध्ये सगळ्यांनी ऑब्झर्व केलं असेल की सगळ्यांच्या चेहऱ्यावर, आता माझ्या चेहऱ्यावर जसं स्माईल आहे असं स्माईल होतं. सोपं नाही आहे रिदमसोबत गाणं, त्या गाण्यासोबत डान्स करायचा आहे आणि डान्स चालू असताना चेहऱ्यावरती स्माईल ठेवायचं आहे. दिस इज कॉल्ड ॲज एन्जॉईंग युअर परफॉर्मन्स. समीर चौगुले जसं त्या हास्य जत्रेमध्ये एन्जॉय करतो तसा तो एन्जॉय आपली मुलं करतायत. मला असं वाटतं की हा खूप चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स सगळ्या मुलांचा झाला. कोऑर्डिनेशन लागतं गॅदरिंगमध्ये. मगाशी इकडनं एक मुलगी आली आणि तो मुलगा झाला दाखवायला आलं. नर्स हिचं टायमिंग अशा पद्धतीने आलं की ती पुढे येऊन बोलली, पण म्युझिकचा पॅटर्न असा होता की जी दुसरी मुलगी आली तिच्या अलीकडंच म्युझिक चालू झालं. आता जर ती इथूनच जर बोलली असती की तुम्हाला मुलगा झालाय तर ते चुकलं असतं. मी ऑब्झर्व करत होतो बिईंग अ क्रिटिक, पण तिने काळजी घेतली आणि पटकन वेग धारण केला आणि त्या मुलापाशी येऊन म्हटली की मुलगा झाला. दिस इज कॉल्ड ॲज इंटेलेक्च्युअल, दिस इज कॉल्ड ॲज टॅलेंट. आणि टॅलेंट दाखवण्याची जागा ही शाळा असते आणि इथून मग कलाकार घडतात. तुमच्याकडे 2 डेंटिस्ट आहेत. मी त्यातल्या एकाला सांगितलं मगाशी सत्कार करता करता की हसणे म्हणजे दात काढणे. आता तू दातांचा डॉक्टर झाल्यावरती तू लोकांचे दात काढशील तर तो पण एवढा हुशार सेंट झेवियरचा विद्यार्थी. तो जाताना मला म्हणला की मी दात काढणार पण आणि नवीन बसवणार पण. यू मस्ट नो हाऊ टू रन द बिझनेस. हे सगळं ही मुलं या ठिकाणी शिकतायत. मला वाटतं मॅडम सुद्धा तुम्ही खूप हे शाळा मनासारखी म्हणजे आईसारखी तुम्ही शाळा जपताय. साहेब तुम्ही मगाशी म्हणलं की माझं भाषण कुणी रेकॉर्ड करून टाकू नका. अरे ते उलटं रेकॉर्ड करून पाठवलं तर अख्खा महाराष्ट्र पाहिल की सेंट झेवियर शाळा कोणती आणि डिसुजा सर कोण आहेत. एवढा संघर्ष करून तुम्ही हे सगळं चालवत आहे. मला असं वाटतं की खूप छान. पुण्यावरनं आलो, 4 तास ड्रायव्हिंग करून आलो, परंतु मला इथं आल्यानंतर खूप फ्रेश झाल्यासारखं वाटलं. पालक जमलेत. हल्लीचे पालक खूप कॉन्शियस आहेत. एकदा मी झी टी व्हीच्या प्रोग्रामला बसलो होतो. लाईव्ह टॉक शो होता. त्यावेळेस त्याचं नाव अल्फा टी व्ही होतं आणि प्रश्न येत होते, ऑनलाईन प्रश्न येत होते आणि मी उत्तरं देत होतो. करिअर गायडन्सचा कार्यक्रम होता आणि आर्किटेक्चर करिअर, इंजिनिअरिंग करिअर, मेडिकल करिअर असं विचारत होते. आणि त्यावेळेस
एक फोन असा आला, तो फोन असा होता, जागरूक पालक म्हणजे जास्त करून त्याचं श्रेय जरा आयांना जातं. कार्यक्रम दुपारच्या वेळेस होता आणि एका आईचा फोन आला. तो फोन असा होता की नवले सर, मला खूप टेन्शन आलंय, मला खूप प्रेशर आलंय. हे लाईट जर कमी केलं तर माझं प्रेशर जरा कमी होईल. ते म्हणले की मला प्रेशर आलंय, मला टेन्शन आलंय. मी म्हणलं काय झालंय? ते म्हणले मला करिअरबद्दलची माहिती सांगा. मी टी व्ही लावला आणि तुम्ही समोर दिसला, माझं टेन्शन दूर होईल असं वाटतंय. त्या म्हणल्या की माझ्या मुलाने इंजिनिअरिंगची कोणती शाखा निवडावी मला कळत नाहीये, आय एम व्हेरी रेस्टलेस. त्या बाईंचा आवाजाचा टोन ऐकल्यानंतर मला कुठेतरी वाटलं की अजून यांना एक प्रश्न विचारावा. मला डाऊट आला, कारण अशा हजारो प्रश्न केल्यानंतर कळतं की साधारणतः अंदाज येतो. मी त्या बाईंना म्हणालो की थांबा, मला अजून एक प्रश्न विचारतो तुम्हाला. त्या म्हणल्या की इंजिनिअरिंगची कोणती शाखा निवडायची माझ्या मुलाने कळत नाहीये. मी म्हणलं की तुमचा मुलगा आता कितवीत आहे मला सांगा, म्हणजे मला उत्तर देता येईल. आर्टिफिशियल इंटेलिजन्स का रोबोटिक्स का मेकॅनिकल का कॉम्प्युटर. त्या बाईंनी जे उत्तर दिलं ते ऐकल्यानंतर मी, माझ्या समोरचा कॅमेरामन आणि वर बसलेल्या डायरेक्टर मॅडम, आम्ही तिघजण खुदकन हसलो. त्याचं कारण असं होतं की त्यांना प्रश्न विचारला की तुमचा मुलगा कितवीत आहे, आणि त्या बाईंनी उत्तर दिलं निष्पापपणे, इनोसंटली. त्या म्हटल्या माझा मुलगा 3 वर्षांचा आहे आणि मला हे मार्गदर्शन हवं. त्या बाईंना म्हणालो की तुमचा मुलगा जर काही खाल्लं नसेल तर त्याला वरण भात खायला द्या, त्याने जर काही खाल्लं असेल तर त्याला आता झोपवा आणि तुम्ही पण झोपा. पण हे सांगितल्यानंतर मी त्या प्रश्नाचं उत्तर दिलं. लोणावळ्यापर्यंत गेल्यानंतर माझ्या मनात प्रश्न काहूर माजलं. 3 वर्षाच्या मुलाची आई त्याच्या करिअरचा विचार करते, हा खूप मोठा मुद्दा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत बोलायचं झालं तर जिजामातेच्या पोटामध्ये बाळ असताना हे बाळ आता जन्माला आल्यानंतर पुढे त्याने काय केलं पाहिजे, महाराजांनी काय केलं पाहिजे, हा विचार जिजामातेने केला. अँड दिस इज कॉल्ड ॲज द मेंटॉरिंग अँड रिअल पेरेंटिंग. आणि म्हणून मग त्याने काय खेळावं, कोणत्या घोड्यावरती बसावं, कशा पद्धतीने न्याय निवाडा करावा, कुणाशी बोलावं, कशा पद्धतीने लोकांशी संवाद साधावा, हे जिजामातेने शिवबाला शिकवले आणि म्हणून महाराज झाले. आपण सगळ्याजणी जिजाऊ आहात आणि आपली मुलं कितीही छोटी असतील तरी सुद्धा आपलं ते पालकत्व हे आपल्याला जपायचंच आहे. मला असं वाटतं की इथून पुढच्या काळातला पालकत्वाचा प्रवास खूप महत्त्वाचा आहे. त्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी मी आपला जास्त वेळ घेणार नाही. फक्त मला हे सांगायचं की आपल्या मुलांचा आणि पालकांचा संवाद हा उत्तम आणि कॉर्डियल असला पाहिजे. जाता जाता मी विनंती करणारे सगळ्या पालकांना, मला माहिती की महाडच्या आणि खास करून इथं बसलेल्या पालकांना हे सांगायची गरज नाही आहे. पण मला सांगायचं आहे, माईक जरा बॅटरी डाऊन झाली. मला हे सांगायचं आहे की किमान रात्रीचं एक जेवण हे एकत्रित बसून व्हायला पाहिजे आणि ते किचनमध्ये बसून व्हायला पाहिजे. किचनमध्ये बसून एकत्रित बसून गोलामध्ये बसून तुम्ही जेवा, मुलं पालक एकत्र जेवा, गोलात बसा. असं म्हटल्यानंतर एक पालक मला म्हणाले, सर आम्ही चौघच आहोत. मी म्हणलं चौकोनात बसा. एक जण म्हणले आम्ही 3 आहोत. म्हणलं त्रिकोणात बसा, पण एका जागेवरती बसा, किचनमध्ये बसा, टीव्हीच्या रूममध्ये बसू नका आणि मोबाईल बाजूला ठेवून बसा. कारण वांग होतं का बटाटा होता ते शेवटपर्यंत कळत नाही. आणि बिचारी माऊली म्हणते की मी स्वयंपाक केला पण पोरं काही म्हणत नाहीत. प्रत्येक जण आपापल्या याच्यामध्ये मशगूल आहे. मला विनंती आहे, सचिन तेंडुलकरच्या आईने काळजी घेतली की माझ्या टीव्हीच्या स्क्रीनवरती जेव्हा सचिन माझ्या रूममध्ये येईल, हॉलमध्ये येईल, तेव्हा स्क्रीनवरती टेलिव्हिजनवरती फक्त क्रिकेटच दिसलं पाहिजे. अजित तेंडुलकरने त्याच्या मुलाखतीत सांगितलं होतं की हे दिस वॉज द पॅरेंटिंग ॲट सचिन तेंडुलकर्स होम. अनफॉर्च्युनेटली विनोद कांबळीच्या बाबतीमध्ये काही गोष्टी शिस्तबद्धतेच्या आणि सातत्याच्या व्हायला पाहिजे होता. ही वॉज ऑल्सो व्हेरी व्हेरी टॅलेंटेड पर्सन. त्यामुळे आपल्याला सवयींबद्दल काळजी घ्यायला लागेल. मी आत्ता अनेक शोज करतो या विषयावरती, सवयी कशा असाव्यात. सकाळी उठल्यानंतर पांघरुणाच्या घड्या मुलांनी घातल्या पाहिजेत, न सांगता दात घासले पाहिजे, टॉयलेटला जायला पाहिजे, बाथरूमला जाऊन आलं पाहिजे. आणि हे वेगाने जर केलं तर आमच्या वृद्धत्वामध्ये ही मुलं आपल्याला खऱ्या अर्थाने उपयोगाला येतील. परंतु मोबाईलमध्ये शौकीन झालेल्या मुलांपासून जर आपल्याला काही सांगायचं असेल त्यांना, तर ती प्रिस्क्रिप्शन पालकांना आहे. सातत्याने मोबाईल समोर घेतणाऱ्या पालकांची मुलं सुद्धा मोबाईल सारखा घेतील. जे पालक
पुस्तकं वाचतील त्यांची मुलंसुद्धा पुस्तकं वाचतील. जे पालक तांगड्या पसरून सोफा सेटवरती बसतील त्यांची मुलंसुद्धा तशी बसतील. त्यामुळं पालकांच्या सवयी आणि मुलांच्या सवयी याच्यामध्ये कनेक्शन आहे. त्यामुळे मी विनंती करेल, सरांनी मला सांगितलं आज सुधीरजी या ठिकाणी आहेत, कार्यक्रमाला आलेले आहेत आणि मला असं वाटतं की साहित्य वर्तुळामधलं त्यांचं काम आपल्या सगळ्यांनी वाचन केलं पाहिजे. आपल्या पालकांनी सगळ्यांनी पुस्तकातलं कळत नाही आपल्याला, परंतु त्या पुस्तकाच्या कनेक्टेड आपण संवाद मुलांशी साधला पाहिजे. एक दोन गोष्टींचा आपण पण जाता जाता मी सांगणार आहे तुम्हाला करायचं आहे, तो म्हणजे ऑलवेज स्माईल ऑन फेस. हे करता येतं का पाहूयात. स्माईल ऑन फेस. जेव्हा आपल्या चेहऱ्यावरती मुलांच्या आणि पालकांच्या स्माईल असेल ना तेव्हा वातावरण पॉझिटिव्ह असतं. अनफॉर्च्युनेटली हे माहीत नसतं, पण फॉर्च्युनेटली याला ₹1 खर्च नाही आहे. चेहऱ्यावरती स्माईल नंबर 1. आणि नंबर 2ची गोष्ट आहे ते म्हणजे ॲप्रिशिएट ईच अदर. दोन गोष्टी करूयात. परत जर योगायोगाने मी परत महाडमध्ये आलो तर मला या गोष्टींची शहानिशा करायची आहे. स्माईल ऑन फेस आणि दुसरं म्हणजे ॲप्रिशिएट ईच अदर. एकमेकांचं कौतुक करूयात. किती घरांमध्ये मुलं पालकांचं कौतुक करतात, ती सवय लावून द्यायला लागेल. ज्यांच्या घरामध्ये आजी आजोबा आहेत त्या ठिकाणी पालकांनी जर आजी आजोबांचं कौतुक केलं तर कदाचित मुलं आपलं कौतुक करतील. ज्या घरामध्ये आजी आजोबांचं करणारी सून असते तिची मुलं ऑटोमॅटिकली तिच्यासारखीच वागायला लागतात. त्यामुळे पालकांची जबाबदारी खूप महत्त्वाची आहे. मला या ठिकाणी गॅदरिंगबद्दल वळत येत असताना सांगायला लागेल, एनर्जी, मगाशी सरांचे बोलण्यात एक शब्द आला तो म्हणजे एनर्जी. एनर्जी इतकी भयंकर असली पाहिजे की आपल्याला सगळ्या कामांमध्ये यश मिळतं. एनर्जेटिक, पेल माइंडेड असे बसलेले कसे तरी असं कोणीच नको. पालक पण नको आणि विद्यार्थी पण नको. आपण कोणी नाही आहेत म्हणून तर आपण 12पर्यंत थांबणार आहे. एनर्जी. एकदा जुगनू चित्रपटातल्या गीतासाठी धर्मेंद्रवरचं गाणं होतं. हेमा मालिनी त्याची हिरोईन, खऱ्या आयुष्यातली सुद्धा. आणि त्या गाण्याला जेव्हा एक ऑलरेडी गायक वापरला तेव्हा म्युझिक डायरेक्टर म्हणाले की गाणं बरोबर नाही झालं. द सॉन्ग इज संग इन प्रॉपर वे. शास्त्रीय संगीत सगळं आलंय त्याच्यामध्ये, राग आलाय, त्याचं सगळं जपलंय, सूर ताल, पण गाणं एनर्जेटिक झालेलं नाहीये. ते गाणं आधीच्या गायकाने असं म्हटलं होतं, तेरा पिछाना ना छोडूंगा सोनिये प्यार के इस देश में हो दो दिलों के खेल में. गाणं रिजेक्ट केलं. म्युझिक डायरेक्टर म्हणाले याला एनर्जी पाहिजे. हेलिकॉप्टरमध्ये धर्मेंद्र आहे, खाली हेमा मालिनी आहे आणि याला ताकद लावली पाहिजे. आणि मग अर्थातच गाणं गेलं किशोर कुमार यांच्याकडे. आणि किशोर कुमारनी ते गाणं म्हटल्यानंतर ते गाणं फायनल झालं 1 टेकमध्ये. कारण किशोर कुमारने ते गाणं म्हटलं, तेरा पिछाना ना छोडूंगा सोनिये प्यार के इस देश में हो प्यार के इस खेल में. शेवटपर्यंत किशोरजी हे ताकदवान होते, एनर्जेटिक होते. पण लता दीदींनी मात्र सांगितलंय की विविध गुणदर्शनामधला गाणं हा जो पार्ट आहे, लता दीदी म्हणतायत की आम्ही सुद्धा अभिनेते असतो पण आमचा अभिनय असतो कंठातून. मला अपेक्षा अशी आहे की इथून पुढच्या परफॉर्मन्समध्ये किंवा इथून पुढच्या गॅदरिंग्समध्ये ज्या पद्धतीने आपण डान्सेस आणि स्किट करतोय, या ठिकाणी आपण कराओके असेल किंवा ऑर्केस्ट्रा असेल, आपण गायक देखील तयार करू. काही नक्कीच आहेत, मला माहिती आहे, सरांनी मला सांगितलेलं आहे गायक, परंतु हे सुद्धा एक परफॉर्मिंग आर्ट आहे. एकदा मी दूरदर्शनच्या चॅनेलवरती हॅलो सखी कार्यक्रमासाठी गेलो होतो आणि माझा मेकअप करणारी जी मुलगी होती, काहीतरी असेल शिक्षण तिचं, ग्रॅज्युएशन, मला मेकअप करत होती. खरं तर माझ्या लग्नात सुद्धा एवढा मेकअप मला केला नव्हता एवढा तिने केला होता. कदाचित काळ्या माणसांना कॅमेरासमोर जाताना थोडंसं गोड करत असावेत, पण नंतर मला कळलं की ते रिफ्लेक्शन वगैरे असं सगळं. त्या बाईनी, आता हल्ली आणि मेकअपचा प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का? पुरुषांना माहिती आहे मेकअपचा प्रॉब्लेम काय झाला आहे. आपल्या ओळखीतलं कुणाचं लग्न असेल आणि आपली बायको जर मेकअपला गेली तर मेकअप करून आल्यानंतर एवढा मेकअप केलेला असतो की शेजारी उभी राहिली तरी कळत नाही की आपली बायको. हल्ली हा मेकअपचा प्रकार चालू झालाय. मला असं वाटतं की महाडमध्ये नसावा. त्या मेकअप आहे म्हणजे ते अनुभव आहे. आणि बरं असं होतं की मेकअप केल्यानंतर ती महिलाच म्हणते बरं का, जरा जास्त झालं वाटतं, स्टेटसला ठेवू का नको.
आणि हे काय झालंय, कुणीतरी शोध घेतला पाहिजे. तर त्या बाई माझा मेकअप करत होत्या. उद्या सुद्धा माझा दूरदर्शनला कार्यक्रम आहे कृषी दर्शनमध्ये. त्यांनी मेकअप कालही परवाही केला. मेकअप काल चालू असताना त्या आधी काहीतरी फाउंडेशन असं काहीतरी सगळं केमिकल लावलं आणि केमिकल लावल्यानंतर मला तिचं आकसायला लागलं सगळं. आणि एक लेअर झाला, दुसरा लेअर झाला. मी म्हणलो झालं का नाही, कार्यक्रम 5 मिनिटांनी चालू आहे. आणि ती बाई मेकअप करत असताना मला म्हणते कोणता कार्यक्रम आहे. आता मला बोलता पण येणं, माझा बारका चंबू झाला होता. मी म्हणलो की भव्य बरोबर नंतरचं करिअर. त्यातून तिला कळलं की 10वी-12वी नंतरचे करिअर. आणि ही बाई मला काय म्हणते, सर कार्यक्रम चालू व्हायच्या आधी मला पण सांगा ना काय काय करिअर्स आहेत. आता मी विचार केला, जर म्हटलं की सायन्स करिअर तर ती म्हणेल की इंजिनिअरिंग का, मेडिकल का, फार्मसी का, आर्किटेक्चर. तिला जर म्हणलं कॉमर्स करिअर तर ती म्हणेल की चार्टर्ड अकाउंटंट का, कंपनी सेक्रेटरी का, ICWA का, MBA फायनान्स. तिला जर म्हणलं आर्ट्स तर ती स्पर्धा परीक्षा, वकिली वगैरे विचारेल. म्हणलं मला आता 4च मिनिटं राहिलीत आणि आत पळायचं, लाईव्ह टॉक शो आहे, पटकन उरका असं म्हणण्याच्या हिशोबाने. पण तिला मी रागू शकत नाही, कारण तिने मेकअपमध्ये काही वाकडं केलं तर, भुवई फिरवली तर, लिपस्टिक लावली तर. म्हणून मी म्हणलं आता हिला जपून सुद्धा उत्तर द्यावं आणि पटकन पळावं. मी तिला म्हणालो, माझं सोडा, आत्तापर्यंत कुणाकुणाचा मेकअप केला आहे. आणि त्या मुलीने सांगायला सुरुवात केलं. ती म्हणली मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचा केला आहे, सचिन तेंडुलकरचा केला आहे, आंदोलन करणारे अण्णा हजारे त्यांचा केला आहे, अत्यंत सुंदर माधुरी दीक्षित तिचा केला आहे. आणि अशी उत्तरं ऐकल्यानंतर मी तिला म्हणाला, आता मला चांगला कंटेंट सापडला. मी म्हटलं, जे अण्णा सरकारला घाम फोडत होते ते अण्णा तुझ्यासमोर गपचूप बसले का. ती म्हणली हो. मी म्हणलं, जे विलासराव देशमुख सभागृहामध्ये उत्तमपणे भाषण करत होते ते तुझ्यापुढे 10 मिनिटं गप्प बसले होते. ती म्हणली हो. मी म्हणलं, जी माधुरी दीक्षित ऑलरेडी सुंदर आहे तिला तू अधिक सुंदर बनवलंस. ती म्हणली हो. म्हणलं की सचिन तेंडुलकर शेन वॉर्नला घाम फोडत होता आणि असा सचिन तेंडुलकर सुद्धा तुझ्या पुढ्यात येऊन अर्ध्या फुटावर बसला होता. ती म्हणली हो. म्हणलं, अगं एवढे दिग्गज माणसं तुझ्या अर्ध्या फुटावरती बसलेली असतात, गपचूप बसतात, डोळे मीट म्हणले की डोळे मिटतात, आ करा म्हणलं की आ करतात. अशी सगळी माणसं समोर येण्याचं तुझं केवढं मोठं करिअर बाई. असं म्हणल्यानंतर ती म्हणली, अरे मी विचारच केला नव्हता. आणि मग त्या मुलीने सांगितलं की माझं करिअर सुद्धा उत्तम. मला सगळ्या पालकांना विनंती करायची आहे, कारण मी काय करिअर गायडन्स करायला आलो नाही. मुलं थांबलीत, खोळंबलीत माझी दोन्ही साईडनी, माझ्याकडे रागाने बघत असतील ती मुलं. मला हे तुम्हाला सगळ्यांना जमलंय म्हणून सांगायचंय, आपल्या मुलांच्या स्वभावांप्रमाणे करिअर निवडा, आपल्या मुलांच्या क्षमतांप्रमाणे त्यांना संधी द्या. तो फिरणारा असेल तर मार्केटिंगला जाऊ देत, पायलट बनू देत. तो जागेवर बसणारा असेल तर कम्प्युटरमध्ये जाऊ देत. तो डेअरिंग करणारा असेल तर जाऊ देत त्याला एव्हरेस्टवरती किंवा पोलीस बनायला. आणि तो चिडका जर असेल तर त्याला मिलिटरीत सुद्धा पाठवता येईल, त्याला बॉक्सिंगमध्ये सुद्धा पाठवता येईल, त्याला पोलीसमध्ये सुद्धा पाठवता येईल. त्याच्या स्वभावाप्रमाणे आपण त्याला संधी देऊयात. मला असं वाटतं की असं जर आपण केलं तर आपली मुलं नक्कीच नाव काढतील. मगाशी सगळी जी मुलं आली ती सर म्हणले की अगदी एवढीशी नर्सरीत होती, पहिलीत होती, आता एवढी मोठी झाली. ही सगळी मुलं तशीच मोठी होतील. मला बोलण्याची खरं तर वेळ खूप लागतो, परंतु गॅदरिंगमध्ये जास्त बोलायचं नसतं हे मला माहिती आहे, म्हणून मी थांबतो. पण थांबण्याआधी एक किस्सा सांगतो. आम्ही गॅदरिंगला बसलेलो असताना आमच्या कॉलेजमध्ये BG शिर्के नावाची उद्योजक भाषण करायला येणार असं अनाऊन्समेंट केली. आम्ही एवढे चिडलो. अरे म्हणले, आमच्या पुढच्या परफॉर्मन्स येते, कोण आले. बरं, BG शिर्के म्हणजे त्यावेळेस अगदी वयस्कर व्यक्तिमत्व, अगदी हळूहळू आले, उद्योजक होते, सिव्हिल कन्स्ट्रक्शनचे पूल तयार करतात. तुम्हाला लिटरली सांगतो की बऱ्याच लोकांनी खुर्च्या उलट्या करून पलीकडं तोंड केलं होतं आणि मागे पाठ केली होती. काय म्हणले, काय भाषणं ऐकायची. आम्ही पण अशा गोल गोल खुर्च्या करून बसलो. कॉलेजचे दिवस होते आणि BG शिर्के भाषणाला उभे राहिले. म्हटलं आता यांचं झालं की आपले कार्यक्रम चालू होते. तसं काहींच्या मनात माझ्याबद्दल असेल. BG शिर्के बोलायला उभे राहिले, आम्ही बघितलं पण नाही त्यांच्याकडं. म्हटलं बोला, काय करायचं ते करा आणि जा बाबा, आमचं साऊंड सिस्टीम आहे. आणि मग एक वाक्य BG शिर्के साहेबांचं आलं. ते वाक्य असं होतं, नोकरी देताना आम्ही कमी मार्क असलेले आणि नापास झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रामुख्याने विचार करतो. असं वाक्य आलं. कमी मार्कवाल्यांचा जास्त विचार करतो. कॉलेजची सगळी पोरं म्हणली, अरे आपल्याबद्दल काहीतरी चाललंय, आपले आजोबा आलेत, अरे आपला माणूस आहे. बोला किती पण. सगळ्यांनी खुर्च्या सरळ केल्या आणि म्हणले, किती पण वेळा बोला, तुम्ही आमचेच आहात. आणि मग BG शिर्केंनी सांगितलं,
की आमचा विश्वास आहे एक विषय 4 वेळा दिल्यामुळं तुमचा तो विषय पक्का होतो, म्हणून आम्ही तुम्हाला घेतो, असं बीजी शिर्के म्हणाले. मित्रांनो, पालक पण बराच वेळ थांबलेले आहेत. माझं नाव विजय नवले आहे. तुम्ही मला यूट्यूबला फॉलो करू शकता, पाहू शकता. अर्थातच मी हे का सांगतोय, मला अजून थोडं बोलायचं जर असेल तर ऐकायचं असेल अजून बोलायची माझी इच्छा आहे, काहींची असेल सुद्धा. पण आपली बिचारी बाळं आहेत ना, ती वाट बघतायत. थंडीचा मोसम आहे आणि म्हणून त्यांच्यामध्ये अडथळा होऊ नये यासाठी मी आपल्या वाणीला विराम देतो. मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो. आपल्या मुलांचं आणि आपल्या पालकांचं घरातलं सुंदर वातावरण हे आम्हाला राष्ट्रनिर्मितीसाठी उपयोगाचं असणार आहे आणि आमचा देश हा आनंदी लोकांचा देश आपल्याला बनवायचा आहे. 20 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाच्या माणसाने न्यूझीलंडच्या माणसाला जर प्रश्न विचारला, विच इज द कंट्री वेअर मोर हॅपी पीपल आर देअर, असं म्हटल्यानंतर पलीकडच्या केनियातल्या माणसाने उत्तर द्यायला पाहिजे, ओ दॅट इज इंडिया, दॅट इज इंडिया. इन इंडिया मोर सॅटिस्फाईड पीपल आर देअर. आणि मला असं वाटतं यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करू, पालकत्व निभावू आणि मुलांना त्यांच्या त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात पाठवू, त्यांना ताकद देऊ. ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ यू. मला इथं बोलवलं याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.